शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अंधारेजी, आपण बघतोय की बीड हत्या प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येते। आता एक नवा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय, यामध्ये वाल्मिक कराड सोबत सगळेच आरोपी एकत्र दिसतायत। ही माहिती खरंच धक्कादायक आहे। म्हणजे एकूण आतापर्यंतचा जर आपण पट बघितला तर खंडणी आणि खंडणीतले आरोपी आणि त्याची परिणिती पुढे खुनामध्ये झाली होती। परंतु खंडणीतले आरोपी जेव्हा सांगत होते की आम्हाला फक्त राजकीय सूडबुद्धीने अडकवलं जात आहे आणि आमच्या विरोधात काहीही तुम्हाला सापडणार नाही, मात्र एवढा सज्जड पुरावा मला वाटते खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पुरेसा आहे। पण तरीही एक प्रश्न असा उरतो की एवढा महत्त्वाचा धागा, इतका महत्त्वाचा पुरावा इतक्या उशिरा बाहेर कसा काय आला? कुठली राजकीय इच्छाशक्ती असेल जो हा पुरावा दडवू पाहत होती? अंधारेजी, आता हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तपासाला एक प्रकारे वेग आलाय का? तपासाला वेग ताई असं नाही म्हणता येणार, कारण काय आहे की हा पुरावा काही पोलिसांनी शोधून काढलेला नाही। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं याच्यामधलं कर्तृत्व अतिशय शून्य आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या समोर हा सगळा सीसीटीव्हीचं फुटेज आलेला आहे ते हसते परहसते, कदाचित लोकांमधली दहशत असेल, भीती असेल, कुणी धीटपणाने समोर येऊन सांगत नसेल की माझ्याकडे पुरावा आहे, पण कसा तरी तो पुरावा आपल्या पुढे आला। पोलिसांनी तो शोधून काढलेला नाही, त्यामुळे पोलीस तपासाला गती आहे किंवा पोलिसांची इच्छाशक्ती आहे असं अजिबात म्हणता येणार नाही। अंधारेजी, सीआयडी एसआयटी सगळ्याच यंत्रणा यामध्ये खरं तर तपास करतात। हो, एसआयटी सीआयडी सगळेच काम करत आहेत, मात्र हे पुरावे त्यांना सापडण्याच्या ऐवजी लोकांमधून येतात, हे फार विशेष आहे। मग या सगळ्या यंत्रणा करतात तरी काय? मुळात मुख्यमंत्री महोदय जे स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांची इच्छाशक्ती आहे का ही सगळी गुंडगिरी निपटून काढण्यासाठी? आणि खरंच फडणवीस साहेबांना एक एक्झाम्पल सेट करायची इच्छा आहे का? जर त्यांची ती इच्छाशक्ती असेल तर मला वाटतं नक्कीच पोलीस सुद्धा चांगलं काम करतील, पण पोलीस आता कुठल्या राजकीय दबावाखाली आहेत ते जरा बघावं लागेल। अंधारेजी, पोलीस यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही असं तुमचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भात तुम्ही गृहमंत्र्यांशी काही पत्रव्यवहार करणार का? तुम्ही मागणी करणार का की तपास योग्य दिशेने आणि जलद गतीने व्हावा? ताई, या सगळ्या संदर्भाने किती लोक आणि किती प्रकारे मागणी करत आहेत बरं? असं आहे का की गृहमंत्री महोदय या सगळ्या बाबींपासून अनभिज्ञ आहेत आणि त्यांना काहीच माहित नाहीये? मुद्दा एवढाच उरतो की गृहमंत्री महोदयांची खरंच काही ऍक्शन घेण्याची इच्छाशक्ती आहे का? कारण गृहमंत्री महोदय ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे आमदार सध्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतात, मात्र सुरेश धस ज्या पक्षातून राहून आमदार म्हणून राजीनामा मागत आहेत, त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असणारे फडणवीस साहेब त्यांनीच त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलेलं आहे ना। नक्कीच खरंच त्यांना काम करायचं आहे का त्यांना ते झोपेचं सोंग घेऊन आहेत, हाही प्रश्न खरं तर संशोधनाचा आहे। नक्कीच अंधारेजी, त्यामुळे आता कशा पद्धतीने पुढची कारवाई होते बघावं लागेल। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी।